नमस्कार मित्रांनो, मी रवी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण खूप वेळेस बँकेमध्ये बघितल्याच्या नंतर किंवा आपल्या पासबुकवर स्टेटमेंटवर बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लागलेले असतात आपल्या अकाउंटला. वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा बँकेतल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चार्जेस लागलेले असतात. खूप वेळेस आपल्याला लक्षात येत नाही की हे चार्जेस कशाचे आहेत. अकाउंटला एंट्री असते, स्टेटमेंटला एंट्री असते, पण त्यामध्ये कोड लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं किंवा खूप शॉर्टमध्ये लिहिलेलं असतं की त्यावरून आपल्याला लक्षात येत नाही की ते चार्जेस कुठल्या प्रकारचे आहेत. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये हे बँकेमध्ये लागणारे वेगवेगळे चार्जेस जे आहेत, डिपॉझिट रिलेटेड आणि लोन रिलेटेड, हे पूर्ण कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि मी सर्वात शेवटला एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे की बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याच्या अगोदर एखाद्या बँकेचे चार्जेस कसे चेक करायचे, कुठल्या बँकेचे कमी चार्जेस आहेत, तिथं अकाउंट कसं ओपन करायचं. तर चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुढे जाऊत आपण आणि बँकेच्या विविध चार्जेसची माहिती घेऊ. तर मी सर्वात पहिल्यांदा या जे चार्जेस आहेत बँकेमध्ये लागणारे हे दोन कॅटेगरी करतो. याच्यामध्ये दोन भाग पाडतोय, डिपॉझिट रिलेटेड चार्जेस आणि लोन रिलेटेड चार्जेस. तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम फंड ट्रान्सफर चार्जेस म्हणजे NEFT आणि RTGS साठी लागणारे चार्जेस. तर यामध्ये NEFT साठी 2 लाखापर्यंत 15 ते 20 रुपयापर्यंत चार्जेस सरासरी सर्व बँकेमध्ये लागतात. 2 लाखाच्या वर 25 ते 30 रुपयाच्या सरासरीमध्ये सर्व बँकेत चार्जेस लागतात. आणि आपली फंड ट्रान्सफरची रक्कम 5 लाखाच्या वर जात असेल तर 50 ते 100 रुपयापर्यंत आपल्याला चार्जेस लागू शकतात. आणि यामध्ये जशी जशी आपली फंड ट्रान्सफर अमाऊंट वाढत जाईल तसे तसे 5 ते 10 रुपयाच्या प्रमाणामध्ये पटीमध्ये आपले चार्जेस वाढू शकतात. यामध्ये दुसरे चार्जेस आहेत ECS आणि नॅच मॅन्डेट. खूप वेळेस आपण फायनान्समधून गाडी घेतो, मोबाईल फोन घेतो किंवा कुठल्याही घरातील वस्तू फायनान्सवरून घेतो आपण, ज्यामध्ये बँकेचं चेकबुक आपण त्यांना साईन करून देत होतो इतके दिवस. पण यामध्ये आता थोडे डेव्हलपमेंट आलेली हे ECS आणि नॅच मॅन्डेट. यामध्ये आपल्याकडून एक नॅच मॅन्डेट साईन करून घेतला जातो तेवढ्या पिरियडसाठी, जेवढं आपलं लोन पिरियड आहे फायनान्समध्ये. आणि तेवढ्या पिरियडसाठी आपल्या खात्यातून ठराविक रक्कम त्या फायनान्सच्या अकाउंटमध्ये, आपल्या लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर होती. तर या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी सरासरी 5 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन आपल्याला दर महिन्याला बँक चार्ज करत असते. यामध्ये तिसरे चार्जेस आहेत चेक कलेक्शन चार्जेस. हो मित्रांनो, क्लिअरिंग फ्री असते याच्यामध्ये. बँकेमध्ये कुठल्याही बँकेमध्ये तर क्लिअरिंग सर्व्हिस फ्री आहे. पण ज्या ठिकाणी क्लिअरिंग होत आहे, ठिकाणी ज्या सिटीमध्ये क्लिअरिंग होत आहे त्या ठिकाणी जर आपण कलेक्शन ज्या बँकेचा चेक करायचा आहे आपल्याला, ती जर बँक अवेलेबल नसेल तर बँकेला पोस्टाने तो चेक पाठवून कलेक्शन करून घ्यावा लागतो. यासाठी बँक चार्ज आकारते वेगवेगळ्या प्रकारे. तर 1 लाखापर्यंत 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान चार्ज आकारू शकते बँक. विविध अमाऊंटला सरासरी 100 ते 200च्या दरम्यान आपल्याला चेक कलेक्शन चार्जेस लागू शकतात. यामध्ये चौथा आहे डिमांड ड्राफ्ट चार्जेस. आजकाल डिमांड ड्राफ्ट कुणाला करायची गरज पडत नाही आहे, तरी पण काही ठिकाणी शैक्षणिक संस्था किंवा इतर ठिकाणी डिमांड ड्राफ्टची गरज असू शकते. तर यामध्ये एक 10,000पर्यंत 80 ते 90 रुपयापर्यंत चार्जेस लागू शकतात. आणि यामध्ये जसे जसे अमाऊंट वाढत जाईल तसे तसे 10 ते 20 रुपयाचा चार्जेसमध्ये इन्क्रीज होऊ शकतो. आणि 1 लाखाच्या वर जर आपल्याला डिमांड ड्राफ्ट जात असेल तर 500 ते 600 रुपयाच्या आसपास आपल्याला खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो, मी आपल्याला सर्वांना सजेस्ट करू इच्छितो की डिमांड ड्राफ्ट काढण्याऐवजी यामध्ये चार्जेस जास्त लागतात तर आपण RTGS NEFT केलेलं कधीही सेफ राहतं आणि आपल्याला चार्जेस पण कमी लागतात. आणि मित्रांनो, 5 नंबरचे चार्जेस आहेत कॅश ट्रान्झॅक्शन चार्जेस. इतके दिवस बँकांमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन चार्जेस लागत नव्हते, पण यानंतर आता 90% बँकांमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन चार्जेस लागत आहेत. प्रायव्हेट बँकेमध्ये पूर्वीपासून कॅश ट्रान्झॅक्शन चार्जेस लागतात, आता सरकारी बँकेमध्ये पण कॅश ट्रान्झॅक्शन लागत आहेत. सेव्हिंग छोट्या अकाउंटला लागत नाही आहेत, पण जनरल तुमचं रेग्युलर सेव्हिंग अकाउंट असेल आणि तुम्ही त्या अकाउंटला जास्त पैसे भरत असाल किंवा करंट अकाउंट असेल तर त्या अकाउंटला कॅश ट्रान्झॅक्शन चार्जेस लागू शकतात. यानंतर 6 नंबरचे चार्जेस आहेत डुप्लिकेट पासबुक किंवा डुप्लिकेट स्टेटमेंट चार्जेस. आपण खूप वेळेस बँकेतून डुप्लिकेट पासबुक घेतो किंवा डुप्लिकेट स्टेटमेंट घेतो, कारण की एका पिरियडसाठी मिळालेलं पासबुक किंवा स्टेटमेंट जर आपल्याला परत त्या पिरियडसाठी पाहिजे असेल तर त्याला चार्जेस लागू शकतात. तर जनरली यामध्ये स्टेटमेंटचे चार्जेस आहेत पर पेज 100 रुपये प्लस GST. यामध्ये 118 रुपये जनरली सर्व बँकेमध्ये चार्जेस आहेत. पासबुकसाठी 200 ते 250 रुपये आपल्याला डुप्लिकेट पासबुकसाठी चार्जेस लागू शकतात सरासरी सर्व बँकेमध्ये. यामध्ये मी पुढे जातो की खूप वेळेस आपण बँकेमध्ये FD केलेली असते पण त्याची आपल्याला FD रिसीट सापडत नाही. तर आपण जर बँकेमध्ये गेलात तर बँकेमध्ये आपल्याला नवीन डुप्लिकेट FD रिसीट काढून मिळते. याच्यामध्ये कधी कधी बँक चार्जेस लावत असतात आणि आपल्याकडून एक इंडेमनिटी बॉन्ड आपल्याकडून ॲफिडेविट करून घ्यावा लागतो आपल्याला. तो दिल्याशिवाय आपल्याला नवीन डुप्लिकेट रिसीट मिळत नाही आहे त्याच्यामध्ये.
तर यामध्ये पण डुप्लिकेट FD रिसिट मिळण्यासाठी पण आपल्याला 100 रुपयांच्या आसपास आपल्याला खर्च येऊ शकतो. यानंतर 8 नंबरचे चार्जेस आहेत चेकबुक चार्जेस किंवा चेक लीफ चार्जेस. बहुधा बँकेमध्ये मॅक्झिमम 20 चेक किंवा 40 चेकपर्यंत आपल्याला चेकबुक फ्री मिळतं. पण यापेक्षा जर जास्त आपला चेकचा यूज होत असेल तर याच्या वरील 20 चेक जर फ्री असतील तर त्याच्यावरील प्रत्येक चेकसाठी 5 रुपये पर पेज आपल्याला चार्जेस लावत असते बँक. जनरली सर्व बँकेमध्ये 20 ते 40 चेक फ्री असतात आणि त्यावर लागणाऱ्या चेकसाठीच आपल्याला 5 रुपये पर पेजेस चार्ज केलं जातं. यामध्ये कधी कधी आपल्याकडे चेकबुक असते, एखादा चेक आपल्याकडून चुकून हरवला जातो, तर हा हरवलेला चेक आपल्याला जर स्टॉप पेमेंट करायचं असेल त्याला पण 100 रुपये ते 500 रुपयापर्यंत आपल्याला चार्जेस लागू शकतात. जर सिंगल चेक आपल्याला स्टॉप पेमेंट करायचा असेल तर 100 रुपये चार्जेस लागू शकतात. आणि जर आपल्याला आपलं चेकबुकच हरवलं असेल, 10 पेजेसचं चेकबुक असो किंवा 25 पेजेसचं चेकबुक असो, तर पूर्ण हरवला असेल तर त्याला 400 ते 500 रुपये खर्च लागू शकतो. आणि मित्रांनो, मी आपल्याला सर्वांना सुचवू इच्छितो की हे चार्जेस जरी लागत असतील तर आपला जर चेक हरवला असेल तर आपण कंपल्सरी स्टॉप पेमेंट करून घेणं महत्त्वाचं आहे, जरी आपले चार्जेस जात असेल, कारण की त्याचा गैरवापर होता कामा नये. बँकेमध्ये खूप जणांचे लोन असतात बँकेमध्ये आणि त्याचे ॲटोमॅटिक त्यांच्या सेव्हिंगवरून लोनमध्ये इन्स्टॉलमेंट ट्रान्सफर होते दर महिन्याच्या 1 तारखेला किंवा जे काही त्यांनी तारीख सांगितलेली आहे त्या तारखेला. तर यामध्ये स्टँडिंग इन्स्ट्रक्शन बँकेने दिल्याशिवाय हे ट्रान्सफर होऊ शकत नाही. तर ते स्टँडिंग इन्स्ट्रक्शनसाठी पण आपल्याला चार्जेस बँक चार्ज करत असते. तर यामध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शनचे चार्जेस लागू शकतात. खूप मॅक्झिमम बँकेमध्ये ही सेवा फ्री आहे, तरी पण जनरली हे 50 ते 60 रुपये चार्जेस आज जरी लागत नसेल तरी पण भविष्यात याबद्दल चार्जेस लागू शकतात. खूप जण काय करतात की 3-3, 4-4 वर्ष पासबुक प्रिंट करून घेत नाहीत, स्टेटमेंट घेत नाहीत बँकेतून आणि एक दिवस जातात की मला सगळं प्रिंट करून द्या. पण बँकेवाले जनरली आत्ता सध्या तरी कुठल्याही सरकारी बँकेमध्ये बँक चार्ज करत नाही जुने रेकॉर्ड बघण्यासाठी. पण यामध्ये जर जुने रेकॉर्ड बघायचे असतील तर आपल्याला 100 रुपये ते 400 रुपयेपर्यंत चार्जेस लागू शकतात. त्यामुळं आपण रेग्युलरली आपले स्टेटमेंटचे रेकॉर्ड्स मेंटेन करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ओल्ड रेकॉर्ड्स तपासण्यासाठी नंतर बँकेमध्ये त्यासाठी चार्जेस देण्याची गरज पडू नये. आणि मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं आहे 12 नंबरचे चार्जेस, मिनिमम बॅलन्स चार्जेस. याबद्दल सर्वांच्या तक्रारी असतात की 0 बॅलन्स अकाउंट असताना मिनिमम बॅलन्स चार्जेस कसं काय लागलं. पण यामध्ये मित्रांनो मी सांगू इच्छितो की आपण अकाउंट ओपनिंग करताना त्यामध्ये काही बॅलन्स नाही भरलं तरी आपल्याला अकाउंट ओपन करता येऊ शकतो, परंतु त्याचं क्वार्टरली मिनिमम बॅलन्स किंवा मंथली ॲव्हरेज बॅलन्स आपण मेंटेन केलं पाहिजे बँकेच्या नियमानुसार, आपण जेणेकरून आपल्याला मिनिमम बॅलन्स चार्जेस लागणार नाहीत. तर यामध्ये जनरली सरासरी सर्व बँकांमध्ये 100 रुपये मिनिमम बॅलन्स चार्जेस आहेत. यामध्ये काही क्वार्टरली मिनिमम बॅलन्स चार्जेस लावतात बँका, काही बँका मंथली मिनिमम बॅलन्स चार्जेस लावतात. समजा बँकेमध्ये आपल्याला अकाउंट बंद करायचे तर अकाउंट बंद करण्यासाठी पण बँक चार्ज आपल्याला लावत असते. तर समजा तुम्ही 1 वर्षाच्या आतच अकाउंट ओपन केल्यापासून 1 वर्षाच्या आत जर आपलं अकाउंट बंद केले तर बँक आपल्याला 100 ते 400 रुपयापर्यंत चार्जेस लावू शकतं. जनरली 100 ते 400 रुपये सर्व बँकांमध्ये सरासरी याच्या दरम्यान अकाउंट क्लोजर चार्जेस आहेत. यानंतर जे चार्जेस लागणार आहेत ते मित्रांनो, ज्यांचे बिझनेस अकाउंट्स आहेत, करंट अकाउंट आहेत, तर यामध्ये फोलिओ चार्जेस लागत असतात. फोलिओ चार्जेसमध्ये जेवढ्या जास्त एंट्र्या होतात त्याच्यामध्ये त्यांच्या अकाउंटला, तर तेवढे जास्त ज्यांना फोलिओ चार्जेस लागतात. तरी मिनिमम 200 ते 250 रुपये फोलिओ चार्जेस कंपल्सरी सर्व करंट अकाउंटला लागत असतात क्वार्टरली. मित्रांनो, खूप वेळेस आपल्याला बँकेमधून सिग्नेचर व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागते वेगवेगळ्या कारणासाठी. म्युच्युअल फंडसाठी करून घ्यावं लागते, फायनान्ससाठी करून घ्यावं लागते. तर यासाठी पण आपल्याला बँकेमध्ये 100 ते 150 रुपयापर्यंत चार्जेस लागू शकतात. तसेच नो ड्यूज आपण बँकांमध्ये घेत असतात. बँकांमध्ये ह्यासाठी पण 150 रुपयापर्यंत नो ड्यूजचे चार्जेस आहेत. यामध्ये मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रायोरिटी सेक्टर ॲडव्हान्समधील कुठल्या प्रकारातील आपल्याला जर लोन घ्यायचं असेल कुठल्याही बँकेमध्ये तर NOC घेण्यासाठी आपल्याला यामध्ये चार्जेस लागत नाहीत. परंतु आपण हे कुठल्या प्रकारचं लोन घेत आहेत तर NOC घेताना जर आपण बँकेच्या स्टाफला सांगितलं तरच हे आपल्याला ह्याच्यामध्ये कन्सेशन मिळू शकतं. अन्यथा आपल्याला 100 ते 150 रुपयाच्या दरम्यानमध्ये आपल्याला नो ड्यूज चार्जेस भरावे लागतील. जसं मी सिग्नेचर व्हेरिफिकेशन चार्जेस सांगितले तसंच फोटो अटेस्टेशन चार्जेस पण 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान लागू शकतात. काही कामासाठी फोटो अटेस्टेशन लागू शकते. यासाठी पण 100 ते 150 रुपयाच्या सरासरीमध्ये बँकेचे चार्जेस लागतात. अजून एक खूप बँकेमध्ये चार्जेस लागणार आहेत. खूप जणांचा समज आहे की हे चार्जेस लागायला नाही पाहिजेत. तर SMS बँकिंग चार्जेस. तर स्टार्टिंगला जेव्हा बँकांमध्ये पब्लिक जेव्हा SMS बँकिंग घेत नव्हती तर त्यावेळेस बँकांनी ही सर्व्हिस फ्री दिली होती. फर्स्ट इयर
SMS बँकिंगचे चार्जेस फ्री असे होते. तर यामध्ये आता खूप जणांचे जुने अकाउंट झालेले आहेत, तर दरवर्षी त्यांना SMS बँकिंग चार्जेस लागत असतात. 100 रुपयाच्या आसपास चार्जेस लागू शकतात. आणि हा जो 100 रुपये चार्जेसचा जनरली सर्व बँकांमध्ये सरासरी हाच रेट आहे. कधी कधी आपलं ट्रस्टचं अकाउंट असते किंवा ग्रुपचं अकाउंट असतं, यामध्ये आपण सिग्नेटरीज ॲड केलेले असतात किंवा सचिव, बचत गटाचं अकाउंट आहे, सचिव दिलेले असते, अध्यक्ष दिलेले असते. यामध्ये जर ह्या व्यक्तींच्या सिग्नेटरीज चेंज करायचे असतील तर यामध्ये पण 200 ते 300 रुपयापर्यंत आपल्याला चार्जेस लागू शकतात. तसेच आपलं एखादं अकाउंट आहे, सिंगल अकाउंट आहे, त्याला जॉईंट करायचं असेल तरी पण त्याला 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान चार्जेस लागू शकतात. तसंच आपल्या अकाउंटला नॉमिनेशन रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा नॉमिनेशन बदलायचं असेल, जर अकाउंट ओपनिंगच्या वेळेस आपण दिलं नसेल किंवा दिलंही असेल आणि ते चेंज करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला 100 रुपयाच्या आसपास आपल्याला चार्जेस लागू शकतात. आता खूप काही जणांचं कसं असतं की पॉवर ऑफ अटॉर्नी थ्रू ट्रान्झॅक्शन होत असतात. तर काही लोक विदेशामध्ये वास्तव्यास असल्यामुळं त्यांचे नातेवाईक त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्यांचे व्यवहार भारतामध्ये हँडल करत असतात. तर यासाठी पण एक 600 ते 1200 रुपयापर्यंत पॉवर ऑफ अटॉर्नी चार्जेस लागू शकतात. तर मित्रांनो, हे जे सर्व सांगितलेले चार्जेस आहेत, मी हे फिक्स्ड डिपॉझिट आणि सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटशी संबंधित सगळे चार्जेस सांगितलेले आहेत. तर या पुढच्या सेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोन रिलेटेड चार्जेस. तर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो हे लोन रिलेटेड चार्जेस लक्षात असणं. बँकेमध्ये कधीही लोन घेण्याच्या पूर्वी आपण बँकेमध्ये चार्जेस विचारून घेऊन आपण कुठल्याही प्रकारचं लोन तिथं करण्यासाठी अप्लाय केलं पाहिजे. तर लोन रिलेटेड चार्जेसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेसिंग चार्जेस. तर प्रोसेसिंग चार्जेस यामध्ये पण वेगवेगळ्या लोनला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग चार्जेस लागतात. जसं की वर्किंग कॅपिटल लोन म्हणजे खेळतं भांडवलासाठी घेतलेलं लोन, टर्म लोन म्हणजे मुदत कर्ज. तसंच हे प्रोसेसिंग चार्जेस जे आहेत ते आपली लोन अमाऊंट किती आहे त्यावर डिपेंड असतात. म्हणजे आपण किती लोन घेत आहे त्यामध्ये आपल्या जेवढं जास्त प्रमाणात लोन असेल तेवढं जास्त प्रमाणात प्रोसेसिंग चार्जेस कदाचित आपल्याला लागू शकतात. या प्रोसेसिंग चार्जेसमध्ये अजून एक प्रकारची कॅटेगरी असू शकते की नवीन अकाउंटचं रिन्युअल असेल, वर्किंग कॅपिटलचं दरवर्षी रिन्युअल करावं लागते, तशा अकाउंटचे चार्जेस लागू शकतात प्रोसेसिंग चार्जेस. तसेच आपलं जे एक्झिस्टिंग अकाउंट आहे त्यामध्ये आपल्याला जर अमाऊंट रक्कम वाढवून पाहिजे असेल तर त्यावेळेस प्रोसेसिंग चार्जेस लागणारे किती आहेत, तर या प्रकारामध्ये वेगवेगळे प्रोसेसिंग चार्जेस लागतात. जनरली याच्यामध्ये शॉर्ट टर्म लोन आणि लाँग टर्म लोन अशामध्ये पण कॅटेगरी केलेली असते. तसेच यामध्ये रिटेल लोन्स आणि प्रायोरिटी सेक्टर लोन्स, तसेच हाऊसिंग लोन, व्हेकल लोन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे लोन्स आहेत प्रायोरिटी सेक्टरमधले, तर यामध्ये पण बऱ्याच बँका कन्सेशन देतात आपल्या प्रोसेसिंग चार्जेसमध्ये. आणि यामध्ये खूप काही बँकांमध्ये दरवेळेस जसं फेस्टिवल सीझन चालू असतो, जसं की दिवाळीच्या वेळेस चालू असतो किंवा न्यू इयरच्या वेळेस चालू असतो किंवा मान्सूनमध्ये चालू असतो, तर या फेस्टिवल सीझनमध्ये बहुतेक सर्व बँका वेगवेगळ्या प्रोसेसिंग चार्जेस असू द्या किंवा इन्स्पेक्शन चार्जेसमध्ये डिस्काउंट देत असतात किंवा हे वेव करून देत असतात, जेणेकरून आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर आपण या वेगवेगळ्या फेस्टिवलकडं लक्ष ठेवलं पाहिजे. बँकेत जे येत असतात तर याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रोसेसिंग चार्जेसवर वेवर मिळवता येईल. मित्रांनो, जनरली हे प्रोसेसिंग चार्जेस कुठल्याही लोनमध्ये 0.5% पासून 1% पर्यंत असतात जनरली. यापेक्षा जनरली जास्त कुठल्याही बँकेमध्ये प्रोसेसिंग चार्जेस नसतात सरासरी. तरीही आपण लोन घेण्याच्या पूर्वी सर्व बँकांचे प्रोसेसिंग चार्जेस कम्पेअर करूनच आपण लोनला अप्लाय केलं पाहिजे. तर यानंतर मित्रांनो, लोनचे रिशेड्युलिंग आणि लोनचं रिस्ट्रक्चरिंग चार्जेस. यामध्ये आपल्याला लोनचं रिस्ट्रक्चरिंग करायचं असेल तर यासाठी पण चार्जेस लागतात. काही बँकांमध्ये प्रीपेमेंट चार्जेस पण आपल्याला पे करावं लागतात जर आपल्याला वेळेच्या अगोदर लोन बंद करायचं असेल. जनरली हे ट्रॅडिशन आहे, प्रायव्हेट बँकेमध्ये जास्त आहे. गव्हर्नमेंट बँकेमध्ये प्रीपेमेंट चार्जेस बऱ्यापैकी कुठंच लावले जात नाही. प्रायव्हेट बँकेमध्ये जरी लावले जात असतील तरी 5%च्या उरलेली जी रक्कम आहे तुमची, जे तुम्ही प्रीपेमेंट करत आहेत त्यामध्ये 5%च्या आसपास तुम्हाला प्रीपेमेंट चार्जेस लागू शकतात. तरीही आपण जेव्हा आपल्याला बँकेचं सँक्शन लेटर मिळतं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की प्रीपेमेंट चार्जेस किती आहेत, ते आपण जरूर बघावं. यामध्ये अजून एक मी महत्त्वाची सांगतो, ज्यांचं बँकेमध्ये वर्किंग कॅपिटल लिमिट आहे पण ते युटिलाइज करत नाहीत, तर बँकेमध्ये यासाठी कमिटमेंट चार्जेस आपल्याला पे करावं लागतील. कारण की आपण वर्किंग कॅपिटल लिमिट अवेल केलेली आहे पण ते आपण युटिलाइज करत नाही, त्यासाठी पण आपल्याला बँकेत चार्जेस पे करावं लागतात. तसेच बँकेमध्ये काही चार्जेस असे आहेत की आपल्याला लोन सँक्शन करायच्या अगोदर पे करावं लागतात. जसं की ॲडव्होकेट चार्जेस, म्हणजे आपलं जे प्रॉपर्टी आहे त्यांचं लिगल सर्च करण्यासाठी आपल्याला ॲडव्होकेट चार्जेस आपल्याला पे करावं लागतात. तसंच आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करण्यासाठी पण आपल्याला व्हॅल्युएशन चार्जेस पे करावं लागतात. ॲडव्होकेट चार्जेस आणि व्हॅल्युएशन चार्जेस हे डिपेंडिंग आपली प्रॉपर्टी कुठं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जनरली 3 ते 5 हजाराच्या सरासरीमध्ये हे ॲडव्होकेट चार्जेस आणि व्हॅल्युएशन चार्जेस आपल्याला लागू शकतात.
तसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेसिंग चार्जेस जे स्टार्टिंगला सांगितलं मी आता, तर प्रोसेसिंग चार्जेस ॲग्रिकल्चर लोनमध्ये मॅक्झिमम 3 लाखापर्यंत क्रॉप लोनमध्ये कुठलेही प्रोसेसिंग चार्जेस लागत नाहीत. त्यावरील रक्कमला प्रोसेसिंग चार्जेस लागतात. जनरली ॲग्रिकल्चर लोनला बाकीच्या लोनच्या प्रमाणामध्ये सर्वात कमी प्रोसेसिंग चार्जेस आहेत. तसंच यानंतर डॉक्युमेंटेशन चार्जेस, यामध्ये पण डॉक्युमेंटेशन चार्जेस आपल्या लोनप्रमाणेच असतात. तरीही 600 ते 700च्या दरम्यान हे डॉक्युमेंटेशन चार्जेस सर्व बँकांमध्ये आहेत. त्यानंतर येतात इन्स्पेक्शन चार्जेस, हे पण सर्वात महत्त्वाचे आहेत बँकेमध्ये. इन्स्पेक्शन चार्जेस आपली प्रॉपर्टी इन्स्पेक्शन करण्यासाठी, आपला स्टॉक इन्स्पेक्शन करण्यासाठी. आणि मी सर्वांना विनंती करतो की हे चार्जेस कुठेही कधीही कॅशमध्ये द्यायची गरज नसते. खूप वेळेस विचार करतात की बँकचा स्टाफ जेव्हा व्हिजिट करायला येतो तर त्याकडे द्यायचं असतं, तसं काही नसतं. आपल्या अकाउंटवरून इन्स्पेक्शन चार्जेस डेबिट होत असतात. त्यानंतर आपण बँकेमध्ये कधी गोल्ड लोन घेतला असेल, ज्वेल लोन घेतला असेल, तर बँकेमध्ये जेव्हा गोल्ड लोन घेत आहे तर तेव्हा सोनार येऊन आपलं गोल्ड व्यवस्थित आहे, प्युरिटी त्याची चेक करून आपल्याला किती रुपये अमाऊंटचं गोल्ड लोन होऊ शकतं हे जेव्हा सांगतो तर त्यावेळेस त्या गोल्ड ॲप्रायझरचे, सोनाराचे आपल्याला चार्जेस लागत असतात. बँक त्याला चार्जेस लावत असते. ते 200 ते 250च्या दरम्यान सरासरी तेवढे चार्जेस आहेत. यानंतर आपलं बँकेमध्ये लोन सँक्शन झाल्याच्या नंतर बँकेमध्ये सर्वात महत्त्वाचा खर्च असतो म्हणजे आपल्याला मॉर्गेज करायचा असतो, मॉर्गेज चार्जेस असते. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी पे करायची. तर मॉर्गेज चार्जेस आणि स्टॅम्प पेपर चार्जेस हे सर्वात मोठा आणि महत्त्वाचा खर्च आहे. तर मित्रांनो, कधीही कुठल्याही बँकेत लोन अप्लाय करताना बँकेची स्टॅम्प ड्युटी, मॉर्गेज चार्जेस किती आहेत हे सर्वांचा इस्टिमेट काढल्याच्या नंतरच बँकेमध्ये लोन अप्लाय करायला आपण गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला अदर दॅन लोन जे काही खर्च येईल आपल्याला तर तो आपल्याला अंदाजित असला पाहिजे. आणि मित्रांनो, मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी सर्वात शेवटला एक टिप्स देणार आहे की बँकेमध्ये कमी चार्जेसमध्ये आपल्याला कसं काम करता येईल किंवा चार्जेस लागण्याची काळजी कशी घ्यायची. तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो, कधीही आपण बँकेमध्ये अकाउंट ओपनिंग करायला जातात तर त्या बँकेच्या वेबसाईटवर प्रोसेसिंग चार्जेस, सर्व्हिस चार्जेस ह्याची सर्व सर्क्युलर दिलेले असते. तर आपण त्या बँकेच्या प्रत्येकाजवळ इंटरनेट आहे, इंटरनेटवर बँकेच्या वेबसाईटवरचं सर्व्हिस चार्जेसचं सर्क्युलर डाउनलोड करण्यासाठी 1 सेकंदाचाही वेळ लागत नाही. तर ते आपण व्हेरीफाय करून, चेक करून त्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकतात. कारण खूप काही वेळेस असं होतं, आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळे चार्जेस माहीत होत राहतात आणि आपल्याला नंतर मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी मित्रांनो, मी सर्वांना विनंती करतो की अगोदर बँकेच्या सर्क्युलरवर सर्व्हिस चार्जेसचं सर्क्युलर असतं प्रत्येकाच्या वेबसाईटवर, तर ते डाउनलोड करून एकदा आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे चार्जेस आहेत. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ जरा लांब झालेला आहे. लांब जरी झाला असेल तरी यामधील चार्जेस महत्त्वाचे आहेत. आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना हे गोष्टी सगळ्या कन्सिडर करायला पाहिजेत. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांना असं वाटतंय आपल्याला की आपल्या मित्रांसोबत कधी डिस्कशन झालेलं असते की चार्जेसवरून या बँकेचे चार्जेस असे आहेत तसे आहेत, तर त्या मित्रांना जरूर शेअर करा. आपल्या फेसबुकवर शेअर करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. आपल्या जे जवळचे आहेत, जे की बँकेशी ज्यांचा नेहमी संबंध येतो त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची माहिती जाणून घेता येईल. आणि मित्रांनो, मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. मी प्रत्येक कमेंटचं रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. तसेच आपलं बँक आणि मित्रांनो, मी सर्वांना एक विनंती करतो की आपलं अकाउंट प्रायव्हेट किंवा सरकारी बँकेत कुठल्या तरी बँकेत असणार आहे तर आपल्याला कुठल्या बँकेचे चार्जेस जास्त वाटतात. आणि मित्रांनो, मी आपल्याला अजून एक विनंती करतो की जर आपल्याला असले कुठले चार्जेस लागत असतील तर त्याचा जे नॅरेशन दिलेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी ते कुठल्या प्रकारचे चार्जेस आहेत हे सांगायचा नक्की प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, सर्वात शेवटी मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला भविष्यामध्ये अशीच बँकेशी रिलेटेड जर अपडेट पाहिजे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि त्यामध्ये ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही कुठलाही बँकेशी संबंधित महत्त्वाचा व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिल्यांदा येईल. धन्यवाद मित्रांनो.